शीतले, मला सांग, हे पाणी कुठून वाहत येत असेल ग? किती धोंडे दगडावर आपटत असतील ना, तरी शांत आपल्याच मार्गाने वाहते. त्याचं ध्येय किती मोठं असेल ना. त्याला माहिती असेल का की एवढा मोठा समुद्र त्याची वाट बघतोय. पण एक खरं आहे, काळ आणि वेळ ही नदीसारखी असते. आपण एकाच वेळी दोनदा पाण्यावर पाय टाकू शकत नाही, कारण निघून गेलेला प्रवाह हा आपल्याला कधी ओलांडताच येणार नसतो. शीतले, म्हणून सांगते, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची कदर कर. ए फिलॉसॉफर, किती प्रश्न विचारतेस? हा निसर्ग ना असाच आहे, जिकडं वाहत नेईल तिकडं वाहत जायचं. आणि जे नजरात आणि वाटत भेटेल ते आपलं, आणि जे नाही भेटणार ते दुसऱ्याच. अरे काय को इतना टेन्शन लेने का. बघू आपलं आयुष्य कुठपर्यंत वाहत जातं. बाय माझे, आपलं तर ठरलेलं आहे. मला माहिती आहे मला काय करायचंय. शीतले, मला पण सांग, तुझं काय ठरलंय? शीतले थांब. तू पाण्यासोबत वाहत जा, मी वाऱ्यासोबत उडून जाते. शीतले थांब ना, सांग ना मला तुझं काय ठरलंय? शीतले, मला पण सांग ना, तुझं काय ठरलंय? शीतले, तुला माहिती आहे या वडाच्या पारंब्या खाली काय येतात? मरू देत त्या, खाली येऊ देत नाही तर वर जाऊ दे, आपल्याला काय. तू एवढी बिनधास्त कशी ग? प्रत्येक गोष्ट कशी वाऱ्यासारखी भुरकन उडवून लावतेस? तुला माहिती आहे आपला हिशेब सरळ असतो. गोडाला गोड आणि कडूला कडू बोलताच आला पाहिजे. पारंब्या? ए राहू दे तुझ्या त्या पारंब्या. सगळ्या फांद्यांवर आसमानातच जायचं असतं. तेच सांगते मी, झाड किती पण मोठं झालं ना तरी त्याला त्याचं मूळ स्थिरता देतं. ए
तुझे हे जडजड शब्द मला नाही कळत. मला खूप भीती वाटते ग. महिन्याभरामध्ये आपला 12वीचा निकाल लागणार. नाना मला पुढे शिकू नाही देणार. बघ, माझा ठरलाय. मला माहिती आहे मी नापास होणार आहे. पुढं काय? पुढं काय, माझा बाप माझं लग्न लावून देईल कुठल्या तरी पोराबरोबर. त्यात आम्ही 4 बहिणी. म्हणून मी ठरवलंय, मी पळून जाऊन लग्न करणार निकाल लागायच्या आत. शितले, काय बडबडतेस? शितले ऐक. शितले, शितले. आलीस? कुठे गेली होतीस उणगायला? आई, तुला काहीतरी सांगायचंय. साक्षे, ए साक्षे, ए साक्षे, कुठे गेली माझी मुलगी? सांग लवकर, कुठे गेली? सगळं माहिती आहे तुला. कुठे गेली माझी मुलगी? सांग लवकर, कुठे गेली? सगळं माहिती आहे मला. ग बसणार नाही मी. कालीचं आता काय हे धंदे करायला जाता? हो ताई, हो काहीतरी काय बोलताय? जरा तोंडाला आवर घाला. विचार तुझ्याच मुलीला, कुठे गेली माझी शीतल? कुठे शीतल? आई ते, अगं कुठे शीतल? आई ते, अगं काय म्हणते मी? आई सांग, कुठे शीतल? मी नाही ओळखत त्या मुलाला. त्याच्या गाडीवर बसली आणि ती गेली. ती तुला मगाशी हेच सांगणार होते, पण घाबरली होती. नशीब माझं पार्ट्यानं सांभाळायचं आणि आमचं पाण्याला साक्षे, गो साक्षे, बाय पाणी आण गो जरा. हा आली. हाय हाय देवा, साक्षी झोपले. आज लवकर झोपली?
पैशाचं काम झालं का? नाही झालं. सोन्याला कसाया देऊया का? नाहीतरी म्हातारा झालाय तो. काय पण काय बोलता? अख्ख्या गावात गुरं राहिलेत काय? निदान त्याच्या शेणाने तरी 4 पैसे घरात येतात. आणि म्हातारा झाला म्हणून काय झालं? घरचा बैल आहे. माझ्या मनात पण तसं नव्हतं, पण काय कर्ज वाढलं. तुझे दागिने पण घाण ठेवले आणि आता मीटर कापून नेला आणि उद्या घर जायला नको. आपल्या नशिबाचा अंधार आपल्या मुलीच्या आयुष्यात नको. आहे ए आहे. हा? सोन्या कुठं आहे? आहे आहे सोन्या कुठं आहे? तो आता कधी नाही भेटणार. का? तुझ्या बापाने त्याला कसायला दिला. मला आवडणारी प्रत्येक गोष्ट माझ्यापासून लांब जाते आहे. तुम्ही दोघं पण माझा का नाही विचार करत? हा गे रिझल्ट तुझा. नेक्स्ट. ये ना ये. इथे नाव आणि सही करून घे. इथं नाव लिही पूर्ण तुझं. सही कर. हे बघ, 12वीच्या वर्गामध्ये तू प्रथम आलीस. त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं तुझं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. येते. आरशात बघून रडणे पुरे झाले आता. ना कोणा कधी न कळली तुझ्या मनाची व्यथा. आरशात बघून रडणे पुरे झाले आता. ना कोणा कधी न कळली तुझ्या मनाची व्यथा. तू दृढ कर निश्चय आता मनाशी. अनगाठ तू शिखरे आता यशाची. कर स्वप्न पुरे जपलेले तू हृदयाशी. तू पंख पसर अन झेप घे आकाशी.
काकी शीतल पास झाली आहे. ती आमच्यासाठी कधीच मेले. लेका तू पास झालीस का? हो काकी, 81 गुण मिळाले. लेका असंच आई वडिलांचं नाव मोठं कर. आई बापांना कधी फसवू नकोस. साक्षी, कधी शीतल भेटली तर तिला सांग तुझी आई वाट बघते म्हणून. आहे हे पण पास झाले. तू नानाशी बोलशील ना आता? तू बोलली होतीस ना मी बोलेन नानांशी. आहे 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 बोल ना, बोलशील ना? आहे 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 बोल ना, बोलशील ना? आहे आहे सांग ना ग. आहे माझं कोणच ऐकत नाही. आय सांग ना, बोलशील नानांशी? आय बोल ना ग काहीतरी. आहे बोल ना. आहे होय बोलली होती, पण आता आमच्याकडे तेवढी ताकद नाही. माझ्या कानाजवळ कॅमेऱ्यासारखी फिरू नको. गप जाऊन बस तिकडं, करू दे मला काम. तू फसवलंस मला. कशाला स्वप्न दाखवलीस की माझी पोर 12वीला पास होईल, मग कॉलेजात जाईल, तर पहिला नंबर काढल, मग ऑफिसर होईल. सगळं खोटं बोललीस. तुला माहिती तो पाठवायचं ना कोणाकडे तरी पैरी. मालेस ते पैसे घरात. मेलीनं कालपासून नुसता वैताग आणला. शिकायचंय शिकायचंय. हे बघ, ह्या डब्यात आजला पुराल एवढंच पीठ होतं. बाकीचं सगळं राशन 2 दिवसात संपेल. उद्या बाजारात गेलीस तर दुकानदारांची उधारी. जा जरा जाऊन बघ बाजारात. उद्या माझी चूल पेटेल की नाही याचं टेन्शन. उद्या ताटात का वाढू माती आणि धोंडे. त्या कानात 3 महिन्याचं लाईट बिल पडलाय. गरिबांना रात्रीच्या कालोखात स्वप्न बघावी आणि सकाळचा सूर्य आला की कालोख कसा लपतो तशी ती स्वप्न पण विसरून जायची. हे बघ, मी पण गेली होती शाळेत. 5वीत नापास झाली म्हणून बापान परत शाळेचं तोड नाही बघू दिलं. मास्तर रोज घरी यायचा. आई मला माल्यावर लपून ठेवायची. म्हणायची, तुला पकडून न्यायला आलेत. मी श्वास रोखून लपायची. जरी शिकली असती तरी माझं ऑफिस असंच असतं. पाटावर ऐटीत बसून चुलीत फुका मारत मॅडम सारखी. आणि आपण बाईने किती पण शिकलं तरी आपल्या पदरात चूल आणि मुलंच. आमच्या परिस्थितीमुळं तुझा बाप नाही बोलला होता तुला नाही शिकवायची म्हणून. आज तुझ्यासाठी नवीन विला आणणार आहे. माझ्यासोबत पैरी यायचे उद्यापासून. तू एकदा बोलून बघ तुझ्या बापाशी. साक्षे, ए साक्षे, बाय भारी जरा. आहे ए आहे, नानाने सोन्याला आणलंय.
नाना, मी पास झाले. चांगल्या क्वालिटीचा कागद आहे. पाय तर जरा पिशवीतला बटवा दे ग. तर तुझं ना आहे गो बाय, तर 80 जायचं. तुझ्यासाठी यगलं गिफ्ट आहे बघ. नाना, हा बाय. बरं झालं तुम्ही सोन्याला कसायला नाही दिलं. तुला माहितीये नानन का नाही दिलं सोन्याला कसायला? घरचा पोर आहे तो. आहे, मी तर दिवसाच्या उजेडात पण स्वप्न बघू शकते. शिक, मोठी हो. आम्ही नाही शिकलो, पण तो शिक हो. येतो आम्ही. आम्ही जाता बाई पैरी. घरावर नीट लक्ष ठेव. साक्षे, साक्षे, साक्षे. कुठे होतीस एवढे दिवस? मला माफ कर, चुकले मी. आई काय बोलली? आधी 4 कानाखाली मारल्या, पण नंतर जवळ पण घेतलं. आपण दोघे मिळून शिकूया. ना कोणा कधी न कळली तुझ्या मनाची व्यथा.